नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. कोल्हापुरातील सभेत शरद पवारांनी हसन मुश्रीफांचं नाव न घेता खोचक टोलेबाजी केलेली आहे. लोक निर्लज्जासारखे आम्हाला सोडून गेले, आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं असा प्रकार सुरू असल्याची ही जळजळीत टीका पवारांनी केली. नाशिकमधील राड्यानंतर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना निंदनीय असून राज्यात गुंडगिरी चालणार नाही. या घटनेकडे पोलिसांनी लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी असं पंकजा मुंडे म्हटलंय. पैसे वाटण्याचा प्रकार होत होता, तो समोर आणणं गरजेचं होतं. त्यामुळे आता आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्र देणार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. सत्तेत असताना केलेल्या कामांमुळे महायुतीची राज्यातली परिस्थिती मजबूत असली तरीही कोणतीही जोखीम न घेता जोमानं कामाला लागा असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय. पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करा अशा सूचना दिल्या. महाराष्ट्रात महिलांचं राज्य आलं पाहिजे असं विधान अभिनेता सयाजी शिंदे यांनी दिलीप वळसे पाटलांच्या रांजणगाव येथील सभेतून केलं. महिलांचं राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान असल्याचा दाखला देत अपेक्षा व्यक्त केली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठं खिंडार पडलंय. भाजपला पाठिंबा देत जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. चोपडा विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन आणि रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. महायुतीचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांना विजयी करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटलांसाठी चक्क वासुदेव मैदानात उतरलेले आहेत. गावोगावी जाऊन वासुदेवांनी धनुष्यबाणाच्या प्रचाराचा धूमधडाका उडवून दिलाय. हातात चिपळ्या आणि मुखावर आत्मीयतेचा भाव असलेले वासुदेव प्रत्येक चौकात घरात जाऊन गुलाबराव पाटलांचा प्रचार करतायत. कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी आलेले भाजपचे नेते पाशा पटेल यांनी आक्षेपार्ह हातवारे आणि वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. दरम्यान पटेलांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी कर्जत जामखेडमधील महिलांनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या 25 टीएमसी पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी कमीत कमी 10 वर्ष लागतील. जर विरोधी उमेदवार 5 वर्षात पाणी आणून दाखवणार असतील तर त्यांनी तसं स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं असं आव्हान तुळजापूर मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी केलंय. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचार सभेत निलेश लंकेंनी राहुल कोली यांचा समाचार घेतला. ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोहोचवले ते उपरे कसे असा सवाल उपस्थित करत ही अहंकाराची भाषा दौंडची जनता सहन करणार नाही अशा शब्दात त्यांनी अमोल कोल्हेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 7,000 रुपयांचा भाव देणार असं आश्वासन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या मनमाड नांदगाव विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. तुम्हाला साधा भोळा आमदार हवा की डाकू, मस्ती चढलेला आमदार हवा की साधा, रडणारा आमदार हवा की रडवणारा असा सवाल करत योग्य उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती बिघडलेली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगेंवर उपचार सुरू आहेत. अशक्तपणामुळे जरांगेंना सलाईन लावण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांनी पाशा पटेलांवर टीका केली आहे. पाशा पटेलांचं वक्तव्य दुर्दैवी. महायुतीच्या नेत्यांना सत्तेचा कसला गर्व आलाय, मतासाठी दम देण्याचं काम सुरू आहे अशी खोचक टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सकाळी धामणगाव रेल्वे इथे जाहीर सभा होणार आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी चंद्रपुरातील चिमूरमध्ये त्यांची सभा होणार आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या सभांचा धडाका पाहायला मिळतोय. शिर्डीतील उमेदवार प्रभावती घोगरे आणि संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले यांच्यासाठी प्रियंका गांधी संयुक्त सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंची तोफ आज सिंधुदुर्गात धडाडणार आहे. सावंतवाडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. अजित पवारांच्या आज 4 सभा होणार आहेत. सोलापूर, जुन्नर, खेड आणि नाशिकमध्ये अजित पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरेंची डोंबिवलीमध्ये आज जाहीर सभा होणार आहे. ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्यासाठी उद्धव ठाकरे प्रचार करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2 ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर संध्याकाळी नाशिकच्या सिडको भागात
मनसेच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा ते घेणार आहेत। महाराष्ट्रात 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचं पत्र असल्याचा दावा फडणवीसांनी एका मुलाखतीत केला। मी काही तेव्हा सत्तेत नव्हतो तरी देखील मी सांगितल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली याचा अर्थ त्यांनी ओळखला पाहिजे। माझं स्थान काय आहे असा टोला शरद पवार यांनी फडणवीसांना लगावला। रवींद्र वायकर यांच्या विरोधातील मुंबईतील जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबत मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडाधिकारी न्यायालयानं मान्य केला आहे, त्यामुळे वायकरांना दिलासा मिळाला। 18 आणि 19 नोव्हेंबरला कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही। केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे त्या शाळांबाबत स्थानिक स्तरावर सुट्टी जाहीर करावी असं स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलं। निवडणुकीतील नव्या ठेकेदारी पद्धतीच्या प्रचाराचा शेती कामांना फटका बसतोय। शेतीची कामं ठप्प झाली आहेत। प्रचाराला गेल्यावर जेवणासह 400 रुपये मिळतात, तर शेतमजुरीसाठी केवळ 300 रुपये मिळत असल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत। नांदगाव मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना धक्का दिलाय। भर प्रचार सभेत मनसेच्या उमेदवारानं उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केलाय। निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना अकबर सोनावाला यांनी माघार घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। बेलापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय। दरम्यान उच्च शिक्षित माजी सनदी अधिकारी असल्यानं त्याचा नवी मुंबईच्या विकासासाठी फायदा होईल असा विश्वास नहाटा यांनी व्यक्त केलाय। जळगावच्या एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे स्वाभिमान पक्ष परिवर्तन महाशक्ती आणि मित्र पक्षाचे उमेदवार अभियंता प्रशांत पाटील यांनी स्वतःच्या रिक्षातून प्रचार केला। कुठलाही अवाढव्य खर्च न करता माझी उमेदवारी जनतेसाठी असून या मतदारसंघाचा विकास करणं हेच माझं ध्येय असेल अशी प्रतिक्रिया प्रशांत पाटील यांनी दिली आहे। अमरावती विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्या प्रहारचे उमेदवार अब्रार यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय, त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील देशमुख यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झालाय। जरांगे नावाच्या माकडाचा संविधानाचा कुठलाच अभ्यास नाही अशी खोचक टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे, तर शरद पवारांना जरांगेंना पुढे करून ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला असाही आरोप वाघमारे यांनी केलाय। नागपुरातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान केलं। पोलीस कर्मचारी मतदानाच्या दिवशी सुरक्षेच्या ड्युटीवर असतात आणि त्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही, त्यामुळे पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून नागपूरच्या सगळ्या मतदारसंघातील पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला। नंदुरबारमध्ये सध्या 85 वर्षांवरील वृद्धाचं गृहमतदान सुरू आहे। दरम्यान निवडणूक यंत्रणेचे अधिकारी अक्कलकुवा भागात पोहोचण्यासाठी एका पुलावरून धोकादायक प्रवास करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। मतदानाला अवघे 5 दिवस उरले असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे भिवंडीतील प्रचार सभेत मनसैनिकांची भेट घेऊन भाषण न करताच राज ठाकरे परतले। निवडणुकीत तुम्हाला पैसे वाटतील ते नक्की घ्या असं आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केलंय। तुमच्या मतांचा अपमान राजकारणाचा खेळखंडोबा झाल्याचं विसरू नका असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं। माझी सत्ता आली तर 48 तासात मी भोंगे उतरवेन। जेव्हा कुराण लिहिलं गेलं तेव्हा लाऊडस्पीकर होते का असा सवाल करत राज ठाकरेंनी ठाण्यातील जनतेला आवाहन केलं। गडचिरोली जिल्ह्यातल्या विकासात नेहमी अडथळा निर्माण करणारे वन अधिकारी हे झारीतील शुक्राचार्य आहेत अशी टीका नितीन गडकरी यांनी केली आहे। तसंच माझ्या तावडीत आले तर त्यांना सोडणार नाही असाही इशारा गडकरींनी दिलाय। झिशानच्या वडिलांसोबत आम्ही काम केलंय। वडिलांच्या जाण्यानंतर झिशान पुन्हा उभा राहिला। तुम्हाला त्यांच्यासोबत राहून वडिलांचं प्रेम द्यायचंय असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलंय। आदित्य ठाकरे मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेत आहेत। प्रचारादरम्यान आदित्य ठाकरेंनी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोनं प्रवास केला। यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला। ही मशाल जाळपोळ करणारी नाही तर अंधार दूर करून प्रकाशाकडे जाणारी मशाल आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस बोलले आमच्यात मनसेला स्थान नाही कारण त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। महाराष्ट्रात शिवछत्रपतींचं सरकार हवं की औरंगजेब फॅन क्लबचं असा सवाल अमित शहांनी चंद्रपुरातील सभेत केलाय। तसंच केंद्र सरकारनं राज्यात 15 लाख कोटींची विकास कामं केल्याचंही शहा म्हटलंय। माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली। दरम्यान पुरंदरमध्ये अजित पवारांनी उमेदवार दिल्यानं शिवतारेंच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो काढण्यात आला आणि त्यामुळे महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 7,000 रुपयांचा भाव देणार असं आश्वासन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय।
उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या मनमाड नांदगाव विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला। तुम्हाला साधा भोळा आमदार हवा की डाकू, मस्ती चढलेला आमदार हवा की साधा रडणारा आमदार हवा की रडवणारा, असा सवाल करत योग्य उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। महायुती सत्तेत आहे आणि सत्तेत येणार, महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी एकत्र या, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांवर डोळा ठेवत थेट मोदीजींवर निशाणा साधलाय। दरम्यान महाविकास आघाडी वोट जिहाद करतं, यावर आता शिक्कामोर्तब झालंय। अजून काय पुरावे हवेत, असा सवाल करत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।